बघून घेऊ. ET ट्यूब काय आहे, काहीच वापरलं नाही, डिवाईस फक्त सिक्युअर करतो. एअरवेला ओरल किंवा नॅझल राहील. तर क्वालिटीज काय काय असायला हव्यात, तर चीप असायला हवं, टॉक्सिक नसायला हवं, इरिटंट पण नसायला हवं, रिॲक्टिव्ह पण नसायला हवं, लॅटेक्सची ॲलर्जी पण नसायला हवी, वेटेबल पण नसायला हवं, म्हणजे त्याच्यात ते गोष्टी त्याला चिकटणार नाहीत. स्मूथ असायला हवं जेणेकरून सक्शन आणि याला ब्रॉन्कोस्कोप त्याच्यातनं इझिली जाईल. थिन वॉल असला पाहिजे म्हणजे ID आणि EDमध्ये डिफरन्स कमी राहील आणि तेवढ्यात त्याने स्ट्रेंथ पण द्यायला हवी, किंक नाही व्हायला पाहिजे. थर्मोप्लास्टिक असायला हवं, PVC जसा तोंडात टाकल्यावर तो शेप घेऊन घेतो, जळायला नको, स्टरलाइज व्हायला पाहिजे. जर रियुजेबल असेल तर ट्रान्सपरंट असला पाहिजे जेणेकरून मिस्ट दिसली पाहिजे. आपल्याकडे मग रेड रबर आहे, PVC आहे आणि सिलिकॉन आहे, टेफ्लॉन पण आहे. रेड रबरचा फायदा हा आहे की इझिली क्लीन होते, स्टरलाइज होते, रियूज करता येते. परंतु स्टरलाइज केल्यावर फ्लॉपी आणि स्टिकी होऊन जाते, ट्रान्सपरंट नाही आहे, किंक होते, क्लॉग होते, वेटेबल सरफेस नाही आहे, थोडा चिकट सरफेस आहे, सॉफन होऊन जाते, बॉडी टेम्परेचरला कडक नाही राहत, लॅटेक्सची ॲलर्जी होऊन जाते. थिक वॉल आहे, त्याचा जो कफ आहे तो थिक वॉल आहे, त्याच्यामुळे तो हाय प्रेशर लो व्हॉल्यूम आहे, त्याच्यामुळे इंजुरी होऊन स्कारिंगचा चान्स जास्त आहे. कफ सील चांगलं आहे पण युजली ओव्हर इन्फ्लेट करावा लागतो, ॲस्पिरेशन कमी होतं रादर दॅन PVC वाल्यापेक्षा. तर मग पॉलिव्हिनिल क्लोराईड आहे, PVC मोस्ट कॉमन, आणि त्या त्याच्यामुळे सरफेस चिकटत नाही, पण ओपेक आणि पर्लेसंट होऊन जातं, एक्सपेन्सिव्ह आहे, ऑटोक्लेव्ह करून रियूज करता येते. त्याच्या मानाने PVC आपली डिस्पोजेबल आहे, इनएक्सपेन्सिव्ह आहे, किंक नाही होत, कडक असते चांगली, थिन वॉल आहे, इरिटंट नाही आहे, रिॲक्शन नाही होत, स्टिफ आहे, बॉडीमध्ये गेल्यावर टेम्परेचरमुळे थोडी मोल्ड होऊन जाते, अप्पर एअरवेचा शेप घेते, स्मूथ आहे, वेट नाही होत, सिक्रेशन चिकटत नाही त्याला, ट्रान्सपरंट आहे, थिन वॉल पण आहे, फक्त लेझर सर्जरीमध्ये जळते, प्लास्टिक आहे म्हणून. टिश्यू रिॲक्टिव्हिटी ते ASTM स्टँडर्ड आहेत, ANSI टेस्टिंग आहे, रॅबिटच्या टिश्यूमध्ये इम्प्लांट करून ते चेक करतात आणि CE मार्क किंवा हे वेगवेगळे मार्क देतात, F29, Z79, ASTM असं काहीतरी लिहिलेलं असतं. आपण बघितलं 4 गोल्डन नंबर आहे, 14 आणि 40, आणि हे डिस्टन्स कमीत कमी 3 सेंटीमीटर आहे या ब्लॅक लाईनचं. मर्फीज आहे, मर्फीज आहे नसेल त्याला मॅगिल टिप म्हटलेलं आहे. मर्फीज आयचा एरिया 80% कमीपेक्षा नसायला हवा. मर्फीज आहे अल्टरनेट पाथवे म्हणून काम करतं गॅससाठी. समजा एंड चोक झाला तर ॲटलिस्ट एक साईड तरी तुमची व्हेंटिलेट होत राहील. मर्फीज आहे नसेल तर ती स्मूथ आणि ऑटोमॅटिक असते आणि कफ मग क्लोजर टू द टिप होतो. एंडोब्रँकियल अवॉइड करण्याकरता युजली केलेलं असतं ते, कारण की मग बिलो कफची जी लेंथ आहे ती छोटी होऊन जाईल, एंडोब्रॉकियल नाही होणार. रेड रबरच्या ज्या कफला वॉल्व नसतो, जस्ट त्याला कॅप असते. कफचे फायदे आहेत, ॲस्पिरेशन नाही होत, गॅस्ट्रिकमध्ये एअर नाही जात आणि व्हेंटिलेशन प्रॉपरली मॅच होतं. प्रेशर आपण बघितलं 20 ते 30च्या खालीच असायला हवं, कारण की 30 ते 35 कॅपिलरी प्रेशर आहे. हायपोटेन्शनमध्ये आणखी खाली जातं. कफचा कंप्लायन्स चांगला असायला हवा, म्हणून तुम्ही जे गॅसचं मिक्सचर आहे ॲनास्थेटिक तेच इंजेक्ट करू शकता किंवा सलाईन इंजेक्ट करू शकता. नायट्रसने कफ वाढू शकतो, परंतु डिपेंड करतं परमिएबिलिटी, सरफेसेस एरिया आणि पार्शल प्रेशरवर. 2 प्रकारचे कफ आहे हे आपण बघितले. नंतर फोम फिल्ड पण येतात आणि लांज कफ पण एक बघितला आपण. आता इंडिकेशन्स फॉर इंट्युबेशन, सर्जिकल आणि नॉन सर्जिकल. सर्जिकल जिथे तुम्हाला एअरवे सिक्युअर करायचा आहे, फुल स्टमक आहे किंवा IPPV द्यायचं आहे,
हेड नेक सर्जरीज आहेत, नॉन सुपाईन आहे, इंट्राथोरॅसिक सर्जरी आहे, जे काही आहे. सर्जिकल इंडिकेशन झाले. नॉन सर्जिकलमध्ये रिससिटेशन, अनेबल टू प्रोटेक्ट एअरवे, गास्प करतो जिथे तुम्हाला सपोर्ट करायचा आहे एअरवे किंवा टॉयलेटिंग करायचं आहे. कॉन्ट्राइंडिकेशन, नो ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन, फक्त ट्रिकी आहे. एअरवेमध्ये ट्रॉमा असेल, सर्वायकल स्पाईनमध्ये ट्रॉमा आहे किंवा ॲओर्टिक ॲन्युरिझममध्ये ती वॉलला एरोड करून टाकतं ट्रकियाच्या, तर तुम्ही ट्यूब टाकायला जाल तर ॲन्युरिझम रप्चर होऊ शकतं. लॅरिंजियल इडेमा ऑलरेडी झालेला आहे तर सर्जरी, GA द्यायचा, गॅसेस द्यायचे, सिक्युअर करायचं एअरवे, ॲस्पिरेशनपासून प्रोटेक्ट करायचं, पॉझिटिव्ह व्हेंटिलेशन द्यायचं. नॉन सर्जिकल लाईफ सेविंग काही प्रोसिजर आहे, रिससिटेट करायचं आहे, अनकॉन्शियस सेमी कॉन्शियस झाला आहे, व्हेंटिलेट करायचं आहे, रेस्पिरेटरी ऑब्स्ट्रक्शन अवॉइड म्हणजे ओव्हरकम करायचं आहे, टॉयलेटिंग करायचं आहे. कॉन्ट्राइंडिकेशन्स काहीच नाही आहेत. एअरवे ट्रॉमा टाईज्ड आहे, डिस्टॉर्टेड आहे, एडेमा आहे, ब्लीड आहे, इन्फेक्शन आहे, ॲन्युरिझम आहे ॲओर्टाचं, स्पाईनला इंजुरी आहे, त्याच्यात इन्क्लाइन स्टॅबिलाइज करून टाकावं लागेल किंवा लॅरिंजियल फ्रॅक्चर आहे. प्रोसिजर पुन्हा स्टार्वेशन, असेसमेंट, मॉनिटर्स, IV, मग सक्शन, एअरवे, स्कोप, ट्यूब, 2 वर्किंग स्कोप, पोझिशनिंग, मग पूर्ण कुठून ट्यूब टाकायची, जायचं, स्कोप कसा टाकायचा, सगळं ट्यूब कन्फर्म कशी करायची. साईजेस दिलेल्या आहे. मोठी ट्यूबनेस हॉर्सनेस होतो म्हणून 7पेक्षा जास्त आहे, म्हणून युजली आता लोक छोट्याच ट्यूब टाकतात. फॉर्म्युला आपण बघितले. कन्फर्म कसं करणार, ठीक आहे, याच्यातनं पण बघून घेऊ. कॅव्हेलियर जॅक्सन पोझिशन आहे. 25 डिग्री लोअर नेकचं फ्लेक्झन, एक्सटेन्शन 85 to 90 डिग्री, AOचं 3 ॲक्सिस अलाइन, इनलाइन स्टॅबिलायझेशन इन स्पायनल कॉर्ड इंजुरी. फक्त ओरल इंट्युबेशनसाठी फक्त कफ लिब्रिकेट करायचा, नेझलसाठी पूर्ण ट्यूब लिब्रिकेट करावी लागते. मग ओरल आणि नेझल त्याचे एकमेकांचे ॲडव्हान्टेज दिलेत. ब्लाइंड ओरल करू शकतो, म्हणजे इमर्जन्सीमध्ये हातानेच तोंड उघडून जीभ दाबून तुम्ही लॅरिंग्स पाल्पेट करून. सिमिलरली ब्लाइंड नेझल पण करू शकतो. प्रत्येकाचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. ब्लाइंड नॅझल पेशंट स्पॉन्टेनियसली रेस्पिरेट करत असेल तर इझिली जातं, जिथे साऊंड मॅक्झिमम आहे तिथे पुश करत जावं लागतं. ठीक आहे. पण डेप्थ ऑफ इन्सर्शनचे फॉर्म्युला दिले आहेत. करायनाच्या वर असला पाहिजे, युजली 1 ते 2 इंच, आणि ब्लॅक मार्क कॉर्डवर असला पाहिजे. वेगवेगळे डिस्टन्स दिले, हे काही लक्षात राहणं शक्य नाही आहे. इन्सायझर टू डिस्टन्स दिलेलं आहे 21 to 23 मेल्समध्ये, 19 to 21 फिमेल्समध्ये. नेझलसाठी 2 इंच ॲड करावे लागतात. बाहेरून लेंथ कशी मोजायची, अँगल ऑफ माउथ टू क्रिकॉइडपर्यंत तुम्ही बाहेरून जर ट्यूब पकडली तर तेवढं हे करता येतं. जसं की RT आपण ओरल असेल तर अँगल ऑफ माउथ टू मिॲटस, आणि मग झिपिस्टरमच्या 2 इंच खाली, किंवा नाकातनं टाकायची तर नाक ते ट्रॅगस, आणि मग झिपिस्टरमच्या 2 इंच खाली. पिडियाट्रिकमध्ये पण तसंच आहे, फक्त झिपिस्टरमच्या थोडंसंच खाली पकडायचं त्याला. आणि इवन सेंट्रल लाईन तुमची क्रिकॉइड ते सुप्रास्टर्नल नॉच इथपर्यंत घ्यायची. सुप्रास्टर्नल नॉच नाही, मग आपला हा अँगल स्टर्नल अँगल ऑफ लुईस, सॉरी. तर क्लिनिकल आणि सेकंडरी कन्फर्मेशन इक्विपमेंटने. क्लिनिकल आहे तुमचं, तुम्ही डायरेक्ट विजनमध्ये टाकायला पाहिजे, मिस्ट दिसली पाहिजे, लॅरिंग्स ट्रकियामधनं जाताना पाल्पेट झाली पाहिजे, मग नंतर
चेस्ट मुवमेंट दिसली पाहिजे, ऑस्कल्टेशन झालं पाहिजे, बॅगचा फील कळून येईल. इक्विपमेंटमध्ये कॅपनो आहे मोस्ट रिलायबल. फक्त ब्रँकोस्पाझम, कार्डियाक अरेस्ट, पल्मोनरी एम्बॉलिझममध्ये फॉल्स निगेटिव्ह येईल. आणि स्टमकमध्ये काही कोणी अँटासिड खाल्ले आणि CO2 प्रोड्यूस झाला तर. पल्स ऑक्समध्ये लेट दिसेल. नंतर इसॉफेगल डिटेक्टर डिव्हाइस आहे. हा असा सेल्फ इन्फ्लेटिंग बलून किंवा सिरिंज. सेल्फ इन्फ्लेटिंग बलून तो कारण की इसॉफेगसमध्ये त्या कोलॅप्स्ड वॉल आहे तर तो परत भरून जाईल. किंवा सिरिंज प्लंजर ते तुम्ही प्लंज करू नाही शकणार, बॅक प्रेशर येईल. पण लंगमध्ये असेल तर तुम्ही एअर टाकू शकाल आणि लंगमध्ये असेल तर हा पुन्हा इन्फ्लेट होणार नाही, ती एअर लंगमध्ये चालली जाईल. मग त्याचेही स्वतःचे फॉल्स निगेटिव्ह आहे, जसं की पेशंट मॉर्बिडली ओबेस असेल तर, कारण की तिथे गॅस्ट्रिक स्पिंक्टर इनकम्पिटंट आहे, प्रेग्नंट असेल, काहीतरी दुसरे इश्यू असतील तर, जंक्शन हे नसेल तर, रॅपिडली एक्सपांड नाही होणार किंवा फंक्शन नाही करणार. नंतर कलरीमेट्रिक एंटायडल CO2 पण आहे. हे असं हे आउट ऑफ हॉस्पिटलसाठी आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होईल, म्हणजे CO2चंच मेजर CO2 pH सोबत रिॲक्ट करून तो दाखवेल. नंतर एक्सरे आहे. नंतर सोनोमॅटिक कन्फर्मेशन ऑफ ट्रकियल ट्यूब, स्कोटाय म्हणून एक डिव्हाइस आहे. ते टाकताना तुम्हाला त्याच्या रीडिंग्सवरनं काहीतरी कळतं बुवा, त्यांनी सांगितलं नाही. फायबर ऑप्टिक गोल्ड स्टँडर्ड कॅपनोमेट्री आहे. ट्रकियल इल्युमिनेशन लायटेड स्टाईल टाकला तर प्रेशर व्हॉल्यूम लूप्स कळतील तुम्हाला. नंतर पुढे कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतं. ट्रॉमा होऊ शकतो, कुठे कुठे ट्रॉमा होईल. इसॉफेगल इंट्युबेशन होऊ शकतं, त्याच्यामुळे ऑस्कल्टेशन आवश्यक आहे. चिल्ड्रन आणि ओबेस लवकर डिसॅट होतात. लवकर डायग्नोज करून पुन्हा ट्रकियल ट्राय करायचा. ब्रॉन्कियल इंट्युबेशन होऊ शकतं, त्या साईडचं अटेलेक्टॅसिस होईल, या अदर साईडचा ट्रॉमा होईल. युजली इमर्जन्सी इंट्युबेशन पीडियाट्रिकमध्ये. नंतर ज्या प्रीफॉर्म ट्यूब आहेत त्या पुढे मागे होतात किंवा पोझिशनिंगसोबत चेंज होतात. पुन्हा पोझिशनल चेंजसोबत चेक करायचं. फॉरेन बॉडी ॲस्पिरेशन होऊ शकतं. टीथ ॲडेनॉइड किंवा नॅझल ट्यूब ऑब्स्ट्रक्ट होऊ शकते बायटिंगमुळे, आणि किंक होऊ शकते पोझिशनमुळे. सिक्रिशन्समुळे चोक होऊ शकते. नंतर कफ इसेंट्रिकली इन्फ्लेट झाला असेल तर फारच थेरॉटिकल होत आहे. नंतर एक्सटर्नल कंप्रेशन किंवा डिस्प्लेसमेंट, सर्जिकल एरियामध्ये काही कंप्रेशन चालू आहे किंवा तिथे काही ट्युमर आहे तर. नंतर चेंज इन बॉडी पोझिशन. ट्रीटमेंट तुम्हाला पीक आणि हा प्लाटूमध्ये मग तेच लॅरिंगोस्कोपी करा, बघा, पोझिशन चेक करा, डिफ्लेट इन्फ्लेट, शॉर्ट टर्म लॉंग टर्म केल्याने काही मायक्रो ॲस्पिरेशन्स असतील. स्पॉन्टेनियसमध्ये जास्त होते म्हणून एक्स्ट्युबेशन लो लाईंगमध्ये हेड लो लॅटरलमध्ये करा, ॲट एक्सपिरेशन करा. लीक्स असू शकतात, टियर्स असू शकतात कफमध्ये, लेझर बीममुळे परफोरेट होऊ शकतात, फॅरेंजियल पॅकिंगमुळे लीक होऊ शकतं. एक्स्ट्युबेशनच्या वेळेस कफ फाटू शकतो किंवा कफ डिफ्लेट नाही होऊ शकत, ते कापलं तर ते होऊन जातं काम. मोस्ट ऑफ द गोष्टी खूप जास्त थेरॉटिकल होऊन जातं. बायटिंगमुळे ते ब्लॉक झालं जे काही आहे. अनइंटेड एक्स्ट्युबेशन होऊ शकतं, कॉम्प्लिकेशन ऑफ एंडोट्रॅकियल ट्यूब झालं, अनइंटेड एक्स्ट्युबेशन होऊ शकतं. स्पेशली पीडियाट्रिकमध्ये, बर्न्समध्ये कॉन्ट्रॅक्चरमुळे म्हणतो की काय, पोझिशनल चेंजमुळे, नेक एक्सटेन्शन लॅटरल केलं, प्रोन केलं जे काही आहे, किंवा टेप ओला झाला, निसटला, सुटला. पोस्ट ऑफ कॉम्प्लिकेशन्स सोअर थ्रोट आहे,
तर तो म्हणतो की कफ तुम्ही सलाईनने किंवा लिग्नोकेनने इन्फ्लेट केला तर कमी होतं. पण इथे तो स्वतःच म्हणतो की स्प्रे केल्या लिग्नोकेनचा तर सोअर थ्रोट जास्त होतो, कारण की लिग्नोकेनमुळे इरिटंट आहे बाबा, कळाला आहे. कफमध्ये टाकला चालतो, स्प्रे केला तर चालत नाही. हॉर्सनेस होतो स्पेशली हाय प्रेशर कफमध्ये आणि लार्ज एरिडिटीमध्ये मोर दॅन 7. न्यूरोलॉजिकल इंजुरी मग तोंडापासनं ट्रायजेमाइन, लिंग्वल, बक्कल, हायपोग्लॉसल, अप्पर एअरवे एडेमा, व्होकल कॉर्डचं डिस्फंक्शन होऊ शकतं. तो म्हणतो रिव्हर्सिबल असतं मोस्टली स्पॉन्टेनियसली. इवन पॅरालिसिस रिव्हर्सिबल असतो असं म्हणतो बाबा. होऊ शकतं ट्रॉमा, इन्फेक्शन, एक्सेसिव्ह कफ, एक्सेसिव्ह प्रोलॉंग इंट्युबेशनमुळे. व्हॉइस रेस्ट द्या म्हणतो. लॅटेक्सची ॲलर्जी होऊ शकते, इन्फेक्शन्स होऊ शकतं वेगवेगळ्या ठिकाणी, आणि ट्रॅकिओस्टेनॉसिस ऑन लॉंग टर्म इंट्युबेशन.